टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांसह मुख्यमंत्र्यांनीही स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला। सदनिका घोटाळा प्रकरणी हालचालींना वेग। नाशिक कोर्टाने काढलेल्या अटक वॉरंटची प्रत घेऊन नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना। डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अटकेची कारवाई होणार। उद्या माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटेंचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू। अटकेच्या स्थगितीसाठी विजय कोकाटेंचा हायकोर्टामध्ये अद्याप अर्ज नाही, सूत्रांची माहिती। मुंडे शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार। सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। मुंडेंच्या विरोधात अंजली दमानिया सुद्धा बावनकुळेंना भेटल्या। संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा। महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यासाठी इच्छुक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न, सूत्रांची माहिती। हॉटेल तेजयश हे प्रकाश शिंदेंच्या मालकीचं। सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, सुषमा अंधारेंचा दावा। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचाही पुनरुच्चार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। 48 तासात माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरं जा। शंभूराज देसाईंचा अंधारेंना इशारा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यामध्ये होणार, सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षांची मुंबई महापालिकेबाबतची अंतिम बैठक पार। 2 दिवसात दोन्ही पक्षप्रमुखांची बैठक। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा 150 जागांवर एकमत, तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। महायुतीच्या बीएमसीवरील बैठकीमध्ये विनिंग फॉर्म्युलावर चर्चा। कोणत्या वॉर्डमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्यानुसार प्राधान्यक्रम दिला जाणार। मुंबईतील जागा वाटप 2017च्या सूत्रांनुसार नको, शिंदेंच्या शिवसेनेचं मत असल्याची सूत्रांची माहिती। बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केल्याचीही माहिती। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी सुरू। शिंदेंच्या शिवसेनेकडून पुणे महापालिकेत 60 जागांचा प्रस्ताव। 40 ठिकाणी नगरसेवक निवडून येण्याचा शिवसेनेला विश्वास। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या बैठकीला धंगेकरांना निमंत्रण नाही। भाजपसोबत फक्त नेत्यांची बैठक, शिवतारेंचं स्पष्टीकरण। तर बैठक महायुतीची, मात्र चर्चा माझीच, धंगेकरांची प्रतिक्रिया। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये शाळकरी मुलीवर दोघांकडनं आळीपाळीनं अत्याचार। पीडितेला विविध करून आरोपींचं पलायन। सराईत गुन्हेगारासह दोघांना तात्काळ अटक। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी। शिवडी कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पुन्हा कोठडीमध्ये रवानगी। तपोवनातील 1800 झाडांच्या तोडीच्या विरोधामध्ये याचिका। हायकोर्टाची राज्य सरकारसह नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस। 14 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश। मनरेगाचं नाव आणि स्वरूप बदलणारं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर। विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित। मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकत विरोधकांकडून निषेध व्यक्त। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली। हिजाब प्रकरणानंतर धमक्या आल्यामुळे सुरक्षेत वाढ। एका सत्कारावेळी नितीश कुमारांनी मुस्लिम महिलेचा हिजाब खेचला होता। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।